हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज आहे 8 मार्च अर्थात महिला दिन. आणि या महिला दिनाच्या सर्व महिलांना स्त्रियांना मनापासून शुभेच्छा. आज स्त्री कोणत्याच क्षेत्रात पुढे मागे राहिलेली नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीने तिचं नाव कमावलेलं आहे, एक वेगळी स्वतःची उंची तयार केलेली आहे. आणि कुठेतरी आपल्याला आवडीच्या असलेल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना ती स्त्री समाजाचा सुद्धा विचार करू लागली. आणि आज आपण याच महिला दिन विशेष आपण एक वेगळी मुलाखत आपल्या आचार्य 90 FM च्या स्टुडिओमधून घेत आहोत. आणि त्या मुलाखतीसाठी आज आपल्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत आव्हान पालक संघाच्या वंदना कर्वे मॅडम. वंदना मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर आव्हान पालक संघ सुरू करून 29 वर्ष झाली आणि गेली 29 वर्ष आव्हान पालक संघ ह्या त्या रन करत आहेत. आव्हान पालक संघ ही प्रौढ गतिमतिमंद लोकांसाठी पालकांनी चालवलेली शाळा आहे. मुळात ही कल्पनाच खूप नवी आहे, अनोखी आहे. कारण आपण पाहतो, आपण बऱ्याच वेळेला बरीच कामं करत असतो किंवा आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण कुठेतरी चॅरिटी करताना दिसतो. पण अशा लोकांसाठी जे समाजाचाच एक भाग आहे, त्या समाजातल्या लोकांना स्वीकारून त्यांना अंगीकारून त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचं काम आव्हान पालक संघ करत आलेला आहे. आणि ही संघटना किंवा हा संघ गेली 29 वर्ष ही जबाबदारी ज्यांनी अतिशय उत्कृष्टपणे पेलली अशा वंदना कर्वे मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मॅडम तुमचं आचार्य 90 FM मध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा सर्वांना मी वंदना कर्वे आव्हान पालक संघ अध्यक्षा या नात्याने आणि शिवाय आमच्या आव्हान पालक संघाकडूनही सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मॅडम आज आपण महिला दिन विशेष मुलाखत घेतोय. एक स्त्री म्हणून या समाजात वावरत असताना स्त्रीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आपण स्त्रीने जर ठरवलं तर तरी बऱ्याच गोष्टी ती बदलू शकते, बऱ्याच गोष्टींचा ते विचार करत असते. आणि तुम्ही आव्हान पालक संघ आणि तुमचं नातं हे कसं जोडलं गेलं किंवा आव्हान पालक संघ कसं तयार झालं? याच्यासाठी खूप मागे जायला लागेल. मला एक मुलगी आहे आणि ती जन्मतः नॉर्मल, आपल्या सगळ्या नॉर्मल मुलांसारखीच ती छान सुंदर 8 पाऊंडाची अगदी छान गोरी पान होती. मी आणि आमचं कुटुंब खूप खुश होतो की किती छान मुलगी झाली. पण बहुतेक दुर्दैवानी म्हणा, तिच्या नशिबानी म्हणा, आमच्या नशिबानी डॉक्टरांच्या एका छोट्या चुकीमुळे तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता डायरिया सगळ्या मुलांना होतं, इवन आपण मोठ्या माणसांना पण होतो. पण तिच्या नशिबानी म्हणजे तिच्या दुर्दैवानी म्हणा, डॉक्टर एक औषध घालायचं विसरले. ज्यायोगे युरिन पास होते ते औषध घालायचे डॉक्टर विसरले आणि ते तिचं सगळं चोकअप झालं आणि तो संपूर्ण ब्रेनवर इफेक्ट झाला. 3 महिन्याची कोवळी मुलगी, त्या बालकाला किती यातना झाल्या. त्याच्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्हालाही सुचेना काय करावं काय नाही. कारण तेव्हा मी सुद्धा अगदी तरुण होते, 19 वर्षाचं माझं वय होतं. तेव्हा ह्या गोष्टी समजत पण नव्हत्या की दुर्दैव म्हणजे काय किंवा आजारपण म्हणजे काय. पण घरातले वडील लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही करत गेलो. आणि डॉक्टर तर होतेच, परंतु त्यांच्या त्या एका छोट्या चुकीमुळे तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. जवळजवळ 2 महिने ती कोमामध्ये होती. 2 महिने. त्याच्यानंतर स्लाईट किंचित मांडी हलवल्यामुळे डॉक्टर म्हणाले की आता आम्हाला 1% होप्स आहेत. त्या 1% होप्सवरनं आम्ही ट्रीटमेंट देत तिला पुष्कळ कष्ट घेऊन, खूपच कष्ट घेऊन तिला ह्याच्यातनं मी बाहेर काढायचं ठरवलं. कारण शेवटी आपली बुद्धी आणि आई कशी जागी नाही होणार. आणि हिरकणीसारखी हिरकणीने जर आपल्या मुलासाठी केलं तर मला तर करणंच भाग आहे. माझे सगळे व्यवसाय सगळं बाजूला ठेवलं आणि फक्त ह्या मुलीवर कॉन्सन्ट्रेट करून तिला अथक प्रयत्न करून जवळजवळ 5 वर्षांनी तिला दिसायला लागलं. ती रांगली नाही, कारण जोरच नव्हता अंगामध्ये. रांगली नाही, बसली नाही. आम्ही टक्के लावून तिला बसवायचो. असं खूप म्हणजे आता मला आठवतसुद्धा नाही इतक्या यातना आम्ही तेव्हा सहन केल्या. पण आता जसं बाळ वाढतंय तसं तिच्यामध्ये थोडी प्रगती होत गेली. मग शाळेचा प्रश्न आला 5 वर्षाची झाल्यावर. मग शाळा कुठे शोधायची, कोणी घ्यायला तयार नाही नॉर्मल शाळेमध्ये. असं होता छोट्या 2 शाळांमध्ये घातली. पण मग
82 साली आम्हाला महापालिकेची स्पेशल मंदबुद्धी वर्ग दादरला उघडला गेला. त्याच्यामध्ये खरं तर आमचं मन होतं मानत, कारण नॉर्मल आणि हळूहळू सुधारेल या आशेवरती आम्ही होतो. परंतु आम्ही तिथे तिला घातली. पण तिकडच्या शिक्षिका इतक्या चांगल्या होत्या की त्यांनी इतकं तिला छान समजावलं, मला समजावलं मुख्य म्हणजे, की तुम्ही हे सगळं स्वीकारा आणि आपल्याला ह्या मुलांसाठी आता काहीतरी करायचं. तुमची मुलगी तुम्हाला जर वाढवायची असेल चांगल्या पद्धतीने तर तुम्ही हे सगळं ॲक्सेप्ट करा. म्हणजे त्यांचे खरंच माझ्यावरती खूप उपकार आहेत. मग ती सुधारत गेली. त्याच्यानंतर मला दुसरा मुलगा झाला. मग ती त्याच्या अनुषंगाने खूप म्हणजे तो रांगला तशी ती तेव्हा रांगायला लागली. अरे वा. तो अभ्यास करायला ती अभ्यासाला बसायला लागली. जी आधी एका ठिकाणी बसत नव्हती ती त्याचं बघून बसायला लागली, शिकायला लागली, अक्षरं काढायला लागली. त्याच्यासारखं बघून मला खूपच हुरूप आलं एकदम की चल आता ही काहीतरी शिकते. मग त्यांच्या शिक्षिका, मी आणि आमचं एक छोटं बाळ आणि माझं दुसरं बाळ, मुलगा दुसरा, आम्ही 4 जण एकत्र येऊन मग तिला खूप छान शिकवलं, समजावलं आणि तिने आत्मसात केलं. कारण ती मुळात चांगली होती, मुळात नॉर्मल होती, हुशार होती. त्याच्यामुळे तिने ते सगळं ॲक्सेप्ट केलं. शाळेत जायला लागली, खूप सुधारणा झाली, खूपच झाली. आणि अगदी वयाच्या 10व्या वर्षी तिला MC आली. एवढ्या आणि लवकर? हो, आणि औषधांचे परिणाम. हा. त्याच्यामुळे मला इतका धक्का बसला की आता मी हिला कशी सावरू. तोपर्यंत कसं अल्लड बालक म्हणून आम्ही सांभाळत होतो. मग पुन्हा दुसऱ्या डॉक्टरांची, एका लेडी डॉक्टर आहेत आमच्या, शोभना चितळे म्हणून, फार त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली. कसं तिला समजावायचं, कसं शिकवायचं हे सगळं त्यांनी मला शिकवलं. मग आम्ही तिच्याकडनं तिला शिकवून त्याच्यात पण ती व्यवस्थित करत होती सगळ्या गोष्टी. होता होता 15 वर्षाची झाली. मग तिच्या शिक्षिका म्हणाली की तुम्ही आता 18 वर्षानंतर घरी काय करणार ठेवून तिला. कारण शाळेची गोडी लागलेली, अभ्यासाची गोडी लागलेली, समाजात बाहेर वावरायची गोडी, तुम्ही एकदम सडनली तिला घरी बसवलं तर ती तुम्हाला ऐकणार नाही. आणि खरंच असं ती जेव्हा 18 वर्षाची होऊन बाहेर पडली, 1 महिना पहिलं बरं वाटलं की चल आता शाळा नाही, मजा करूया. पण नंतर ती चुळबुळ करायला लागली, अपसेट व्हायला लागली. कारण शाळा नाही, मैत्रिणी नाहीत, कोणी Daily बोलायला routine नाही. change झालं. हां, सगळंच चेंज झालं. पहिला महिना बरा वाटला, पण नंतर मग मलाही ते जाणवलं की नाही, काहीतरी आता आपल्याला करायला पाहिजे. तत्पूर्वी आमच्या सगळ्या पालकांनी आम्ही एकत्र येऊन 90 साली ही आव्हान पालक संघटना रजिस्टर केली. त्याच्यामध्ये वडील पालकांचा खूप मोठा सहभाग आहे. सगळे वडील पालक एकत्र येऊन त्यांनी ही संघटना चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर केली. पण तेव्हा मुलं शाळेत असल्यामुळे मागे पडली. पण मग जेव्हा ही खरोखर 18 वर्षाची झाली तेव्हा मग मी ठरवलं की नाही, आता आपण हातपाय हलवायचे. तिच्याच वर्गातल्या 2 आयांना मदतीला घेतलं. म्हणजे आम्ही पालकच ना, आई पालक. आणि काळजी सगळी आईला असते. वडील पालक अर्थार्जनासाठी बाहेर असतात, ते त्यांचं कर्तव्य आहे. बरोबर. त्याशिवाय कुटुंब चालणार कसं. बरोबर. त्याच्यामुळे ते थोडे बाजूला राहिले. मग आम्ही सगळ्या आया एकत्र आलो, आई पालक. आणि मग मुलांसाठी माझ्याच घरामध्ये मी सुरू केलं. कारण जरी माझी पण जागा लहान होती, खूप मोठी नव्हती, पण आपल्या मुलांसाठी करायचं म्हणून आम्ही 3 ह्या मुली आणि 3 पालक असे माझ्या घरामध्ये आम्ही दररोज दुपारी 1 वाजता जमायचो. कारण सकाळी आपल्या घरची कामं, दुपारचा वेळ मुलांना शाळेचा, मग तो आमचा रिकामा वेळ आम्ही तिथे उपयोगात आणला. आणि मग मुलांना मणी ओवायला, ह्या 3च मुली होत्या, पण मुलींना मणी ओवायला दिले मोठे मोठे, छान ओवून रंगसंगती दाखवून त्यांना पहिले 1-2 महिने नुसते ओवून घ्यायचं. त्या मुली घरी गेल्या संध्याकाळी की ते परत कापायचे आणि परत टोपलीत भरून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी काम काय द्यायचं. बरोबर. मग ते असं करत करत त्यांना त्याच्यात आम्ही पारंगत केलं त्या मुलींना ओवण्यामध्ये. म्हणजे आपली आपली सुई धरायची. आपल्याला या गोष्टी कॉमन आहेत, पण त्यांना कॉमन नव्हत्या तेव्हा. बरोबर. सुई हातात धरायचं, ते कोऑर्डिनेशन, मणी ओला गेला पाहिजे. आपल्याला छोट्या म्हणजे आपण हे सहज करतो, पण त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं. हात, डोळे, कोऑर्डिनेशन पाहिजे त्याच्यामध्ये. मग हे आम्ही पण त्यांच्याबरोबर शिकलो आणि त्यांच्याकडनं या गोष्टी करून घेतल्या. आणि लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये जेव्हा बाहेर लोकांना कळलं की कोणीतरी एका बाईने अशी एक चालू केली आहे काहीतरी संघटना, अहो माझ्याकडे 2 आठवड्यात जवळजवळ 3-4 मुली आल्या. म्हणजे पालकच घेऊन आले की आम्ही घरी कंटाळलोय, तुम्ही काहीतरी करताय तर आम्ही पण तुमच्यामध्ये जॉईन होतो. म्हणजे गरज झाली समाजाची. बरोबर. मग आम्ही त्यांना पण जॉईन करून घेतलं आणि आम्ही जवळजवळ 7 मुलींचं मिळून काम सुरू केलं. पण मग माझी जागा अपुरी पडायला लागली. कारण एवढ्या मुलींचं ते काम ठेवायचं, मुलींना बसवायचं. नुसतं बसवून नाही, त्यांचं टॉयलेट आलं, खाणं आलं, सगळंच आलं. तर 3-4 तासात
नैसर्गिक विधी आहेत, ते तर येणारच. मग ते ट्रेनिंग आम्ही परत त्यांना द्यायला लागलो, की कसं बाथरूमला जायचं, दार बंद करा. पूर्वी कसं आपल्या घरात असल्यामुळे आपण पडदा सारून किंवा बाहेरच्या खोलीत आपण उभं राहून मुलींना आत देत होतो, पण आता बाहेर वावरायचं, तर ह्या गोष्टी त्यांना ट्रेनिंग द्यायला हव्या. मग त्याही ट्रेनिंग दिल्या आम्ही. कसं जायचं बाथरूमला, दार लावायचं, कडी लावू नका, बाहेर कोणी उभं राहायचं. आपल्याला या छोट्या गोष्टी वाटतात, पण त्यांच्या त्यांच्यासाठी या दृष्टीने सगळ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या आणि शिकण्यासाठी त्यांना पण समाजात चांगल्या पद्धतीने वावरता आलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवल्या. आणि मग जेव्हा त्यांचे हात बसले चांगले, तेव्हा तेच हार आम्ही चांगले करून घेऊन बाहेर विकले. क्या बात आहे. पालकांनीच आम्ही विकत घेतले, की आपल्या मुलींना उत्तेजनार्थ. मग आम्ही तेच पैसे मुलींना दिले, त्यातनं परत भांडवल उभं केलं. कारण तेव्हा काय एवढा खूप कोणाकडे पैसा नसतो, सुरुवातीला भांडवल लागतं. मग आम्ही पालकांनी प्रत्येकी पहिले 500-500 रुपये काढून भांडवल जमा केलं. मग त्यातनं डझनभर मोठ्या मोठ्या सुया, मोठे मोठे दोरे, त्यांना दिसेल अशी मोठी भोकाचे मणी, फुलं, हे सगळं आणून त्यांच्याकडनं आम्ही त्या गोष्टी करून घेतल्या. आणि मग त्याची विक्री केली. मग बाहेर लोकांना कळलं, की अरे खरंच इथे काहीतरी चांगलं होते. मग हळूहळू आम्हाला मदत मिळाली. पण ह्या मुली वाढल्यामुळे जागा कमी पडली. मग एक आमच्या ओळखीच्यातल्या बाई होत्या, त्यांनी आम्हाला त्यांच्या ओळखीने योगा केंद्रात एक जागा दिली. योगा केंद्रामध्ये मध्ये कोण नसतं दुपारी. मग ती जागा त्यांनी आमच्याकडनं सशुल्क घेतली, पण आम्ही भरत होतो त्यांचे पैसे. आणि ते आम्ही मुलींच्यासाठी वापरायला सुरुवात केली. म्हणजे भांडवल पण आलं, जागा मिळाली आणि मुली वाढल्या. आपोआप त्याला छोटंसं कार्यालयाचं रूप आलं. मग आणखीन काय वाढवायचं, तर खरोखरच म्हणजे परमेश्वर कसा आम्हाला साथ दिली. आपले केसरी भाऊ पाटील, केसरी टूरचे, ते सहज शेजारच्या एका इमारतीमध्ये आले होते तेव्हा 29 वर्षापूर्वी. तर मला कोणीतरी सांगितले की केसरी भाऊ आले, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. म्हटलं बापरे, आपण भेटायचं, पण त्यांना काय सांगायचं. तर मग गेलो पुढे, त्यांना भेटलो. म्हटलं भाऊ, आम्ही असं असं सुरू केले, तुम्ही येऊन एकदा बघा. आणि ते राखीचे दिवस होते, राखी पौर्णिमा जवळ आली होती. तर आमच्या मुली अगदी उत्तम राख्याने पण बनवत होत्या राख्या. त्यांनी ते बघितलं, सगळ्या मुलींची त्यांनी एकंदरीत सर्व नजर टाकली आमच्या त्या छोट्याशा कार्यशाळेवरती. आणि म्हणाले मला येऊन भेटा ऑफिसमध्ये. मला भीती वाटली की बापरे, भीती म्हणजे येऊन भेटा म्हणजे आमच्याकडनं काही चुकलं की काय, असं मला पटकन वाटलं. पण आम्ही गेलो. काय म्हणताय, तर ते म्हणाले अहो तुम्ही एवढं चांगलं काम करताय. मी म्हटलं मला डोनेशन देतो. म्हटलं भाऊ डोनेशन नको, आम्हाला काम द्या, आमच्या मुलींच्या हाताला काम द्या. आणि त्यांनी खरोखर म्हणजे बहिणीची जसं आपण आबरू लागतो किंवा लाज आपण बाळगतो, तशी त्यांनी आम्हाला काम दिलं. 10 मुली होत्या माझ्याकडे. 10 प्रकारचे चॉकलेट्स एका पिशवीत भरून द्यायचं. अहो आम्हाला इतका आनंद झाला, आम्ही मुलींना घेऊन गोल बसायचो तेव्हा. म्हणजे इतकं छान दृश्य होतं आमचं तेव्हा. 10 मुली, त्यांच्या मध्ये मध्ये पालक, आणि प्रत्येक मुलीने एक एक पिशवी चॉकलेट भरायचं, ती पिशवी पुढे द्यायची. असं करत 10 चॉकलेट भरून त्याचं पॅकिंग करून आम्ही त्यांना द्यायचं. हे त्यांनी आम्हाला कंडिशन घातली. पण ते काम आज तागायत मोठा भाऊ जसं आपल्याला मदत करतो तसं आज तागायत आमचं ते काम चालू आहे. म्हणजे आम्हाला समाजाकडनं खूप छान हात मिळाला. नक्कीच. म्हणजे एकंदरीत ही खूप मोठी स्टोरी मोठी होती. हो. म्हणजे मी ऐकतेय आणि मला असं झालं की कशी एखाद्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ना अशा अनेक गोष्टी घडत असतात आणि आपण त्या गोष्टीतून काय शिकतोय आणि त्या गोष्टीतून आपण काय बोध घेऊन त्याच्यावर कशा प्रकारे आपण आलेल्या संकटांवर मात करतोय हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे. आणि एक स्त्री म्हणून तुम्ही किती संकटांना सामोरं गेला असाल किंवा किती आव्हानं पेलली असतील हे मला आत्ताच्या याच तुमच्या सुरुवातीच्या माहितीवरून समजतंय. येस येस, एक्झॅक्टली, खरंच बरोबर आहे. आणि म्हणूनच हे आव्हान पालक संघ असं नाव त्याला अगदी परफेक्ट मॅच झालं असं मला वाटतं. पण मॅडम, अशा मुलींसाठी काम करत असताना जेव्हा सुरुवात तुम्ही तुमच्या मुलीपासून केली, मग नंतर हळूहळू 3-4 मुली येत गेल्या, आतापर्यंत किती मुली किंवा किती असे लोक तुमच्यासोबत जोडले गेलेले आहेत किंवा किती जण आहेत आपल्या सध्या आव्हान पालक संघामध्ये? आतापर्यंतचा इतिहास बघितला तर जवळजवळ 35 मुली येऊन गेल्या असेल. काही शहर सोडून गेल्या, काही रेडलमेंटच्या मागाने बाहेर गेल्या, काही वरती गेल्या. अरे बापरे. ते सुद्धा आम्ही सगळं सहन केलं. आमच्या समोर आमच्या विद्यार्थिनी काही गेल्या, ते सुद्धा आम्ही बघितलं. आम्ही दुःख पचवलं. आमच्या या मुली सुद्धा इतक्या तेव्हा डाऊन झाल्या होत्या की आपलीच एक मैत्रीण कशी गेली, कुठे गेली.
देवाकडे गेली, का गेली, म्हणजे अगदी निरागस प्रश्न असतात. पण त्यांना त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या समजण्याप्रमाणे आम्हाला उत्तर द्यायला लागतात. मग ती कधी परत येणार, म्हणजे देवबाप्पा पाठवेल परत त्यांना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आम्हाला त्यांना शिकवायचं. हळूहळू पुढे कसं त्यांच्या घरातली पण कोणतरी व्यक्ती जाते, मग त्यांना रिअलाईज होतं की हां, देवाकडे गेले म्हणजे आता परत येणार नाहीत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आम्हाला तर त्या मुलींना सगळ्या छान, आणि मुली समजून घेतात. महत्वाची गोष्ट म्हणजे थोडे लगेच काही ॲक्सेप्ट कोणी करत नाही, पण मुलींना ते समजतं, त्या ॲक्सेप्ट करतात, त्याप्रमाणे वाटचाल करतात त्या. तसंच आम्हाला ग्रीटिंगची पण ऑर्डर मिळाली. आता मुली आहेत त्याच्यामुळे ज्या आपण महिला उद्योग करतो किंवा ज्या महिला आपण पारंगत करतो मुलींना, तशा गोष्टी आम्ही सगळ्या ह्या आता आमच्या पालक संघात चालवतो. तोरणं आहे, उदबत्ती करतो, हार करतो, वेगवेगळ्या. आता गुढी आहे, गुढीपाडवा आहे, आम्ही गुढी सुद्धा बनवतो. वा, हो ना, किती सुंदर. हो नक्कीच. आणि मला असं वाटतं की हे खरंच खूप म्हणजे तुम्ही म्हणतात ना की आपण समाजातलेच ते एक घटक आहेत, होय. आणि त्यांच्याकडे कुठल्या वेगळ्या दृष्टीने न पाहता दे आर ऑल्सो ह्युमन बिंग्स, आणि ते आपल्यासारख्याच मुली आहेत, आपल्यासारख्याच त्या महिला आहेत असं म्हणून त्यांना एक्सेप्ट करा. म्हणजे जसं आज महिला छोटे छोटे गृह उद्योग करत असतात, त्याचप्रमाणे या मुलींना सुद्धा आपण काम देत आहोत, या मुलींना आपण तशाच मोठे करत आहोत, आणि मुळात एक इंडिपेंडेंट वुमन आपण त्यांना Yes. आपल्या या तयार माध्यमातून करतोय. बनवत होय, आहोत. हो, बनवत तर आहोत. मला असं वाटतं वंदना मॅडम, तुम्ही ना खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. कारण आपण जे भोगलं किंवा आपण जे सहन केलं तशा यातना अजून कोणाला भोगायला लागू नयेत, किंवा मी जे काही फेस केलं ते अजून दुसऱ्या कोणाला फेस करायला लागू नये. कदाचित या भावनेतून तुम्ही पुढे आलात आणि या सगळ्या गोष्टी सुरू केल्यात. मला तुमच्याकडून अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेतो इथे आपण. आणि श्रोते हो, आपल्या आजच्या महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत आव्हान पालक संघाच्या अध्यक्षा वंदना कर्वे मॅडम. आणि खरं तर प्रौढ गतिमतिमंद मुलांसाठी, लोकांसाठी ही पालकांनी चालवलेली शाळा आहे. आणि आज महिला दिना विशेष आपण नेहमीच वेगवेगळ्या मुलाखती घेतलेल्या आहेत, पण ही मुलाखत मला असं वाटतं प्रत्येक महिलांना एक काहीतरी वेगळा संदेश देणारी अशी ही मुलाखत आहे. तर ही मुलाखत तुम्ही अशीच ऐकत राहा. पण घेऊयात एक छोटासा गाण्यांचा ब्रेक. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वंदना कर्वे मॅडम. काहीतरी एक सीमेच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक वेगळं काम त्या करत आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की स्त्रीला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये, फक्त तिने ते तिच्या मनाशी पक्क केलं पाहिजे. म्हणजे आज आपल्यासोबत आपल्या घरात एखादं जर कोणी गतिमतिमंद बालक राहत आहे आणि त्याला सांभाळता सांभाळता जर काही लोक जे आहेत किंवा काही पालक आपण असेही बघितलेत की त्यांना हँडल करता करता ते स्वतः थकून जातात, किंवा त्यांना कधी कधी नकोच होते की अरे बापरे, हे काय माझ्या जीवनाला आलं. पण हे असं सत्य एक्सेप्ट करून इतर मुलांसाठी सुद्धा, अशा मुलांसाठी सुद्धा काम करणं ही खरंच खूप वाखाणण्याजोगी बाब आहे. आणि तुम्ही हे काम हाती घेतलेत. तर अशा वंदना कर्वे मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि मगाशी ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी आपण म्हणालो होतो की मुलांनी जी आपल्या बालिका आहेत, महिला आहेत, ज्या अशा गतिमतिमंद आहेत, त्या मुलींनी, महिलांनी जशा आपण त्यांना काही गोष्टी शिकवलेल्या आहेत, म्हणजे त्या सुद्धा एक इंडिपेंडेंट गर्ल, इंडिपेंडेंट वुमन म्हणून सध्या नावारूपाला आलेल्या आहेत. त्याचं कारण हे आहे की अगदी आपल्या एखाद्या नॉर्मल महिलेला सुद्धा इतकं कलाकुसर सुबक जमणार नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी सुंदर अशा वस्तू इथे त्या मुलींनी बनवलेल्या आहेत. मग त्यामध्ये गुढी असू देत, किंवा पिशव्या असू देत, किंवा तोरणं असू देत, किंवा हे पाकिटं असू देत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे बनवलेल्या आहेत. आणि मला असं रेडिओवरती जे मुलाखत ऐकतात कदाचित त्यांना हे दिसू शकणार नाहीयेत, परंतु युट्यूबला जे आमचे व्हिडिओ पाहतायत त्यांना मी हे खास दाखवू इच्छिते की ह्या सगळ्या कलाकुसर केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व या गतिमतिमंद मुलांनी केलेल्या आहेत, महिलांनी केलेल्या आहेत. आणि हे गुढी असू देत, ह्या गुढी तुम्ही पाहू शकता. आता गुढीपाडवा आलेला आहे, या गुढीपाडव्यासाठी असं छान गुढी ज्या आपण मार्केटमध्ये बाहेर विकत घेतो, अगदी अशा साजेशा गुढी सुद्धा या महिलांनी इथे बनवलेल्या आहेत. ही तोरणं असू देत,
म्हणजे आपण घराला लावण्यासाठी तोरणं घेतो, तर ही अतिशय सुंदर आणि सुबक अशी तोरणं सुद्धा या महिलांनी इथे बनवलेली आहेत. किंवा आपण काही प्रेझेंट पाकेट्स देत असतो, तर हे प्रेझेंट पाकेट सुद्धा इथे ह्या महिलांनी तयार केलेली आहेत. म्हणजे अगदी सर्वसामान्य महिला किंवा आपण आपल्यासारख्या ज्या महिला इतकं सुंदर कलाकुसर करू शकणार नाही, त्याच्याहून कितीतरी सुंदर पटींनी या सगळ्या मुलींनी केलेलं आहे. मॅडम, या सगळ्या गोष्टी शिकवताना कोणत्या गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागतं? पहिली गंमत म्हणजे काही वेळेला ह्या मुली नकोशा असतात. नकोशी झालेली आम्ही हवीशी करतो. त्याच्यासाठी ही मेहनत आम्ही करतो. क्या बात आहे. कारण नकोशी टाकून दिलं जातं पटकन, पण हवीशी वाटली की मग लोकांना त्याचं अप्रूप वाटतं. मग आपली मुलगी खरंच हे करू शकते का, आपली मुलगी हे करेल का, असं ज्या पालकांना वाटत त्यांना आम्ही मुद्दाम सांगतो की खरंच या इथे तुम्ही बघा आणि मुली शिकतात. खरं तर सगळ्यांना आवड असते ह्या गोष्टींची, पण आपण त्यांना हातात देत नाही ह्या वस्तू. आम्ही त्यांना हातात देतो, त्याच्यामुळे त्या हवीशी ती मुलगी वाटायला लागते सगळ्यांना आणि मग ह्या वस्तू आपोआप निर्मिती होते. मग हा सेल होतो. आता बघा, जागतिक लॉकडाऊन आला होता, मग घरी बसून आमच्या मुली मागे पडायला लागल्या. म्हणून मग आम्ही त्यांना आणखीन एक नवीन उपक्रम शिकवले की आता सध्या प्लॅस्टिक बॅन आहे, सरकारने करते. मग आम्ही कापडी पिशव्या घेतल्या, त्याच्यावर त्यांना कलर करणं. त्यांना रंगसंगती कळत नाही पुष्कळदा, लाल रंग कुठला, निळा रंग कुठला कळत नाही, पण हा रंग इथे लाव आणि तो रंग तिथे लाव असं म्हटलं की त्या मुली अतिशय आनंदाने अतिशय एकाग्रतेने रंगकाम करतात. हा आम्ही लॉकडाऊनचा फायदा करून घेतला. ज्या मुलींना मिक्सर ग्राइंडर चालवता येतं त्या मुलींना मसाले शिकवले. ज्या मुलींना रंगसंगती त्यांना पिशव्या शिकवल्या. काहींनी चष्मा कॉर्ड्स केल्या. त्या मुलींनी माझ्या मुलीला नारळ खरवडायला मी शिकवलं. अंजलीचं असतं ना नारळ खरवड, घरगुती साधं. तुम्हाला खोटं वाटेल, तिने त्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 500 नारळ खरवडून दिले बायकांना. त्यांनाही मदत झाली आणि आम्हाला काम मिळालं. एका मुलीला फक्त लसूण सोलायचं काम दिलं होतं. जवळजवळ 5 किलो लसूण तिने त्या लॉकडाऊनच्या काळात सोलला आणि विकला. क्या बात आहे. म्हणजे मुलींना बिझी ठेवणं पण आमचं काम आहे. त्यांच्या बुद्धीला चालना, हाताला चालना, आणि कुठेही त्या मागे पडता कामा नये. मागे पडले की पुन्हा त्यांना रिंगणात आणणं कठीण होतं. त्याच्यामुळे आहे ते चालू राहू दे, एक्सेप्ट करणं. आणि मुली हव्याशा कशा वाटतील त्याच्यावर आम्ही नजर ठेवू. नाही, खरंच म्हणजे तुम्ही खूप मोलाचे काम करताय हे मॅडम. मला इथे खूप चांगलं वाटतंय, कारण अशा मुलींना समाज जेव्हा एक्सेप्ट करत नाही तेव्हा समाज त्यांनी केलेल्या कामांच्या माध्यमातून त्यांना एक्सेप्ट करू लागतो. आणि ही भावना तुम्ही अगदी छान आणि अगदी म्हणतात ना ठामपणे इथे मांडली आहे. मला आता अजून असं विचारायचं आहे की आपण बऱ्याच वेळा झाला गप्पा मारतोय, एक महिला म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः सहन केल्या, तुम्ही आज इथवर येऊन पोहोचलात. पण समाजात सुद्धा समाज जो आहे तो चांगल्याला चांगलंही म्हणतो किंवा कधीही नावंही ठेवतो. तर अशा समाजाला तुम्ही काय आज एक संदेश जर द्यायचा झाला? नावं पण ठेवतात ना पुष्कळ. चांगल्या चांगल्या लोकांना पण नावं ठेवतात. तिथे देव परमेश्वर नाही सुटलेला, तिथे आपण काय सुटणार? आम्ही दुर्लक्ष करतो, इथून ऐकतो इकडून सोडून देतो, कारण माहिती असतं आमच्या मुली ह्या गोष्टी करू शकतात. त्याच वेळेला त्यांना आम्ही डान्स पण खूप छान शिकवतो, गाणी पण शिकवतो. त्याच्यामुळे त्यांना ताल, रिदम ह्या गोष्टी शिकल्या. आणि आता तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या सगळ्या मुली अतिशय उत्तम डान्स करतात. आम्ही 1-1, 1.5 तासाचे कार्यक्रम करतो. अरे वा. कुठच्या म्हणजे महिला मंडळ असतात ना, सायन भगिनी समाज, चेंबूर महिला समाज किंवा इंद्रवदन सोसायटी, यांचे ज्या गणेशोत्सव किंवा काही विशेष कार्यक्रम असतात तेव्हा ते आम्हाला 1 ते 1.5 तास देतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे डान्स, आमची मध्ये कॉमेंट्री, त्यांच्याकडनं काही जोक्स हे करून घेणं, नाटक असतं. त्याच्यामुळे असा आम्ही संपूर्ण 1.5 तासाचा पण कार्यक्रम करतो. म्हणजे एकंदरीत काय तर आपण कलेच्या माध्यमातून या मुलींना जीवन देतोय, जीवन शिकवतोय. रेसिपी स्पर्धांमध्ये पाठवतो. अरे वा. भले नको बक्षीस मिळू दे, पण मुलींना काहीतरी करता येतं. त्यांना स्टेज पाहिजे, त्यांना लोक पाहिजे, बक्षीस पाहिजे. पण खोटं वाटेल, माझ्या मुली रेसिपीत सुद्धा मागे नाही. क्या बात आहे. म्हणजे खरंच मॅडम खूप छान वाटतंय हे ऐकून, कारण अगदीच अशा मुलीला, म्हणजे जी मुलगी 4 माणसांमध्ये धड आपण व्यवस्थित उभी राहू शकत नाही, बोलू शकत नाही, अशा मुलीला योग्य ते शिक्षण देणं, योग्य ते मार्गदर्शन करणं, आणि शिवाय तिला
4 माणसांमध्ये उभं राहायला शिकून शिकवणं. स्वतःच्या पायावर उभं करणं हे खूप मोठं काम तुम्ही हाती घेतलंय आणि मोठं काम तुम्ही इथे करताय. आणि जसं की आत्ताच सांगितलं तुम्ही की तुमच्या मुली कुठल्याच स्पर्धेमध्ये कमी मागे नाहीत. नाहीयेत, नाही. म्हणजे त्या या कला तर बनवतात, म्हणजे होय. आर्ट आहे आहे. आणि अर्थात त्या ताल, संगीत, होय, नृत्य असं सगळं. सगळं करतायत, तर त्यांना त्याचीही आवड निर्माण झाली आणि हे खूप सगळं निर्माण. तुम्ही करून घेताय. इथून पुढे आता 29 वर्ष झालेली आहेत आपल्या होय. आव्हान पालक संघाला. इथून पुढे कसं काय काम असणार आहे, कसं करत राहणार आहात, हे काही तर विचार चालूच केलाय? राहणार आहे. हो, पण आम्हाला अशी छोटीशी समाजाकडनं अपेक्षा आहे की कोणीतरी पुष्कळ बघा लोकांची मुलं फॉरेनला असतात आणि त्यांची जागा म्हणा किंवा असं रिकामं असतं. आता प्रत्येक सोसायटीत आपण बघतो मुलं फॉरेनला, आई वडील इकडेच आहेत, त्यांच्याकडे बघायला पण कोणी नसतं. मग त्यांच्या पश्चात जर त्यांची जागा आमच्या संस्थेला मिळाली तर आमच्या मुलींचं वसतिगृह तयार होईल. क्या बात आहे. ज्या 4-5 मुली ज्या एकत्र राहू शकतात एकमेकींच्या साथीने आमच्या पश्चात, कारण शेवटी आम्ही पण जाणारच आज ना उद्या आणि मुली राहणार, म्हणजे हे जगराहटी आहे. ह्याच्यात काही म्हणजे नवीन नाही किंवा मी काही वेगळं सांगत नाही, ही जगराहटीच आहे. तसं कोणी दानशूर व्यक्ती जर पुढे आली आणि आपलं एखादं काही थोडंसं आम्हाला दिलं तर फार बरं होईल की असं एखादं आम्हाला घरकुल निर्माण करायचं आहे. आव्हानचं घरकुल, क्या बात आहे. ते आम्ही प्रतीक्षेत आहोत त्याच्या. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं मॅडम, तुम्ही तुमच्या तन मन धन यामध्ये फक्त आणि फक्त आव्हान पालक संघच आहे. त्याच्या पुढे आमचं ध्येय काहीच काहीच नाही. आव्हानच. कारण आम्हाला परमेश्वराने आव्हान दिले आव्हान आणि दिले आणि आम्ही ते त्याचा तुम्ही सदुपयोग केला. केलाय. असं नाही उद्या मला पण देवाला जाऊन तोंड दाखवायचं, तो विचार तू काय केलंस, तर मी सांगेन बाबा माझ्या खूप परीने काही. मी एवढंच केलंय, एवढंच केलं, खूप नाही पण नाही, एवढंच खरंच आहे, अगदी केलंय. खरंय, अगदी खरंय. म्हणजे तुम्ही जो विचार केला तो खरंच खूप कमाल आहे आणि खूप मोठं पाऊल उचलून तुम्ही खूप आजवर बरंच केलेलं आहे ह्या सगळ्यांसाठी. आणि तुम्हाला देव अशीच ताकद देव पुढे यांच्यासाठी काम करण्यासाठी. इथेच मी अशाच सदिच्छा देते. आणि आजचा हा जो जागतिक महिला दिन महिला दिन. विशेष आहे. पण विशेष आणि- महिला दिन आहे, पण आपल्या विशेष महिलांना विसरू नका. अजिबात. कधीच नाही, कारण या महिलांमुळेच याही आपल्या समाजाचा एक भाग आपल्याच आहेत, हे समाजात, आपण आपल्याच स्वीकारायला आहेत त्या सगळ्या, हवं. हो ना, स्वीकारायला हवं. स्वीकारायला हवं. आणि श्रोते हो, तर आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत वंदना मॅडम जोडल्या गेल्या होत्या, ज्यांनी आव्हान पालक संघ चालवत आहेत आणि त्या सर्व महिलांसाठी, गतिमतिमंद महिलांसाठी, त्या बालकांसाठी त्या काम करत आहेत. आणि मुळात फक्त त्यांची काळजी न घेता त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवत आहेत. आणि ही खरंच हा जो संघ आहे तो खूप आव्हानात्मक कामं करत आलेला आहे आणि करत राहणार आहे. आणि त्यांनी जी सरतेशेवटी इच्छा व्यक्त केली ती नक्कीच तुमची इच्छा पूर्ण हो अशीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. धन्यवाद, धन्यवाद. आणि तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा देते, कारण तुमच्याकडे बघून आज अनेक महिला आहेत. जर या मॅडम, वंदना मॅडम जर इतक्या सगळ्या संकटांचा सामना करून हे करू शकतात, तर तुमच्या आमच्यासारख्या स्त्रिया नक्की स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी स्वतःचं वर्चस्व निर्माण करू शकतात. असा हा मोठा मोलाचा संदेश आज आपल्याला इथे मिळालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आज इथे धन्यवाद. आलात आणि आमच्या या आचार्य 90 FM विशेष मुलाखतीमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत बोलण्याची संधी आम्हाला दिली. तुम्हाला सुद्धा धन्यवाद की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. तुम्हालाही धन्यवाद. तर श्रोते हो, पुन्हा एकदा माझ्याकडून, आपल्या आचार्य 90 FM कडून, वंदना मॅडम कडून आणि आमच्या आव्हान पालक संघाकडून, त्या सगळ्या विशेष महिलांकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच पुढे जात राहा, एकमेकींना सहकार्य करा, एकमेकींना सहाय्य करा आणि पुढे चला असा संदेश इथे देतो. आणि आजच्या मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल आपल्या वंदना मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.